यानंतर बघूयात राजकीय बातम्या। सगळे सोयऱ्यांबाबत सरकारने जरांगे पाटलांना शब्द दिला पण पाळला नाही। सगळे सोयऱ्यांबाबत शरद पवारांनी सरकारला सुनावलं तर सरकारने जरांगे पाटलांना लेखित दिलंय पण मागण्या मान्य केल्या नसल्याचं म्हणत जोरदार टीकास्त्र। या आरक्षणाचा तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली। मागासवर्ग आयोगानं 7 दिवसांमध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं। मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाने मागासवर्ग आयोगाला स्पष्ट निर्देश। जिल्हा स्तरावर नोडल अधिकारीही नियुक्त होणार। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पुण्यातल्या साखर संकुलामध्ये पंकजा मुंडेंची शरद पवारांसोबत चर्चा। ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 34% वाढ करण्याची मागणी साखर संघाकडून मान्य तर मुकादमांना 1% दरवाढ मिळणार। पंकजा मुंडेंची माहिती। 34% ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे मूळ मजुरीमध्ये आणि 1% मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे। रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक आता परत कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल। संजय राऊतांची टीका तर आधी विना परवानगी फोन टॅप करायचे आता परवानगीने करतील। एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। रश्मी शुक्लांनी माझा स्वतःचा फोन हा 62 दिवस फोन टॅप केला अनाधिकृत। पूर्वी बिना परवानगीने त्या फोन टॅपिंग करायचा आणि आता तर अधिकृत फोन टॅपिंगची परवानगी मिळालेली आहे। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा दाखल। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। मालेगावमधील अमन परदेशींच्या तक्रारीनंतर गुन्हा। संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले। पित्याला वनवासात पाठवणाऱ्याला राम कसा पावणार। अमोल कोल्हेंचा अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल। हे म्हणल जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे। 15 वर्ष खुर्च्या भोगल्यावर आम्ही पक्ष सोडून जाणाऱ्यांमधले नाहीत। भाजपच्या गिरीश महाजनांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचाही दावा। इतर लोकांसारखे असे इतक्या खुर्च्या भोगल्यावर इतके 15 वर्ष मंत्री राहिल्यावर सगळे लाभ घेतल्यावर आम्ही पक्ष सोडून जाणार नाही आहोत। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार हा माझा शब्द। शिर्डीतील शिबिरातून सुप्रिया सुळेंचं आवाहन। आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा पहिला सही जो करेल चेकवर ती या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे।